राम राम. राम राम. तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगा थोडंसं. देवेंद्र साहने, हां. देवठाण, तालुका अकोला. अच्छा, आता आपण आता ही जी बागेची तारीख काय साधारणतः आपण धरली कधी? साधारणतः 1 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारी धरली. आता मला या ना पुढे या ना. आता याच्यामध्ये 1 फेब्रुवारी धरल्यानंतर आपण एकंदरीत जे ट्रीटमेंट केली याच्यामध्ये काय काय वापरलं आपण केलं आहे याच्यामध्ये? साधारणतः सॉईल चार्जर, हां. फ्लॉवर चार्जर आणि फ्रूट चार्जर वापरलं. अच्छा, सॉईल चार्जर. आता तुमची किती झाडं आहे सगळी? सगळी 800 झाडं. 800 झाडे. 800 झाडांना किती वापर केला आहे आपण? आतापर्यंत 15-30 लिटर गेलं असेल. 30 लिटर गेलं आहे. आता किती महिने झाले असतील? 2 महिने. 2 महिने झाले. 2-3. आता त्याच्यामध्ये फ्रूट या ना, फ्रूट चार्जर किती वापरले आपण? फ्रूट चार्जर 2 स्प्रे झाले. 2 स्प्रे झाले. फ्लावर चार्जरचे त्याचे पण 2 झाले. 2 झाले. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं सगळ्या बागेमध्ये तर जे सेटिंग झालं आहे ते म्हणजे सर्व विखुरलेलं आहे, बरोबर आहे? या इकडून या. आता याच्यामध्ये दुसरं एक मला सांगा, तुम्ही याच्यामध्ये दरवर्षी जसं शेतकरी नायट्रोबेंजिन वापरतात किंवा ते इतर अमिनो ॲसिड वापरतात, हे करतात, त्याप्रमाणे तुम्ही यावर्षी वापरलं आहे का? नाही, तुम्ही यावर्षी काय केलं म्हणजे ट्रीटमेंटमध्ये? काही नाही, फक्त फ्लॉवर चार्जर आणि फ्रूट चार्जर मारलं आणि खास काही नाही मारलं. मायक्रोन्यूट्रिएंट ते सगळं जे म्हणजे रेग्युलर आपले जे काही सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी ट्रीटमेंट आहे तेवढं सगळं तुम्ही केलेलं आहे. ओके. आता आपण ते शूटिंग त्याच्या वेळेस पण घेतलेलं आहे. समजा इकडे या समोर आता हे बघा या साईडने बघितलं उलट्या बाजून बघतोय आपण तरी पण. आता इथं जर पाहिलं या फांद्या खाली वाकल्या सगळ्या, बरोबर ना? आता ही फांदी बघा, याला पूर्ण शेंड्यापर्यंत माल आहे. हां. आणि सगळी काही एकसारखं आहे म्हणजे बघायचं विशेष म्हणजे काय आहे, सगळी काही एकसारखं माल आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण हे बघा, तुम्ही जर पाहिलं याच्यामध्ये जर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की पानाची कॅनोपी जी आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? यावर कॅनोपी चांगली, पान जाड आहे जरा. हां. हिरवगार आहे. पान जे आहे ते हिरवगार आहे एकदम. आणि कॅनोपी कशी काय पानाची? कॅनोपी चांगली. ओके, म्हणजे साईज वगैरे व्हायला काय अडचण नाही. येणारच नाही. ओके ओके, चालेल, ठीक आहे. आता मला एकच एक्सपिरियन्स सांगा तुमचा की तुम्ही आता ज्या एवढ्या हिटमध्ये वापरलं आहे, एवढ्या हिटमध्ये तुमच्याबरोबर ज्यांनी सॉईल जर वापरलेलं नाही अशा शेतकऱ्यांचं काय एक्सपिरियन्स आहे? त्यांनी वापरलेलं नाही बा असं? त्यांचं तसं काहींची पानाची साईज बारीक आहे, कॅनोपी कमी आहे. खूपच कमी. खूप कॅनोपीच्या बाबतीत खूप मोठा फरक आहे. कॅनोपी आणि असं एकसारखं आहे का सेटिंग त्यांचं? नाही, एकसारखं नाही, कमी जास्त आहे. काही कमी जास्त setting नाही आहे. झाला. आणि तसा विचार केला तर आपण कुठल्या प्रकारचा एक्सेस खर्च केला आहे का? एक्सेस नाही केला. बरं, बुरशीनाशक कीटकनाशकांचा काय एक्सपिरियन्स तुमचा दरवर्षीसारखा मागच्या वर्षीचा अनुभव घ्या आठवडा? बुरशीनाशक आत्तापर्यंत एकदाच झालं याला आणि कीटकनाशक 2 वेळा झालं, ते पण सुरुवातीला फ्लॉवरिंगच्या अगोदर. म्हणजे फ्लावरिंग नंतर तुम्ही याला कीटकनाशक बुरशीनाशक मारलंच नाही? नाही, फक्त एक जैविक मारलं, एक म्हणजे ते पण एकदाच मारलं? एकदा मारलं. पण मग तसं जर पाहिलं तर याला बुरशीचा अटॅक वगैरे काहीच वाटत नाही हो? हां. मग म्हणजे सेटिंग जर बघितलं आपण, तुम्ही यावर इकडे समजा आता हे जर पाहिलं आपण याच्यामध्ये हा जो प्रकार आहे, समजा हे झाड आता समजा आताच वाकले, बरोबर ना? मग हे याचं एवढं सेटिंग आहे आणि याची संग कंडिशन जर पाहिली तर ही पत्ती बघा तुम्ही, आता माझ्या बोटा एवढी, म्हणजे एवढं मोठं याची जर पत्तीची साईज आहे आणि एवढं सगळं करूनही तुम्ही म्हणता मी बुरशीनाशकांचा तर वापर केलेला नाही. दरवर्षी तुम्ही किती मारायचे एवढ्या वेळामध्ये, एवढ्या 2-2.5 महिन्याच्या काळात? फ्लॉवरिंगच्या काळात तसे स्प्रे थोडे कमी, पण तरी 3-4 व्हायचे. 4 व्हायचे. 3 ते 4 मग ह्या वर्षी स्प्रे तर 3 पटीने कमी झाली. कमी झाले. म्हणजे तो खर्च कमी झाला. फ्लॉवरिंगच्या काळात जवळजवळ बुरशीनाशक किंवा कीटकनाशक वापरलंच गेलं नाही. अच्छा, ओके. एकंदरीत चांगले म्हणजे आता पाहिलं तर बघा कॅनोपी एकदम खास आहे आणि सेटिंग पण एकदम चांगलं आहे. तुम्ही तुमच्या या आत्तापर्यंत जो प्रवास आहे तुमचा, ह्या प्रवासाच्या अनुभवातून तुम्ही शेतकऱ्यांना काय तुमचा एक मेसेज द्याल? नाही, सॉईल चार्जरनी काय सफेद मुळी चांगली फुटती, हां, कॅनोपी चांगली होती, पानं हिरवेगार होता आणि स्ट्रोक पण चांगला होता. अपटेक चांगला होतो, अपटेक प्रतिकारशक्ती चांगली येते. चांगली होती. ओके ओके. म्हणजे जसं तुम्ही इतर शेतकऱ्यांचे अनुभव पाहिले आत्तापर्यंत इथून मागं सॉईल चार्जरचे, जसे आपण TV म्हणजे मोबाईलमध्ये बघितले किंवा तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये बघितले, तुम्हाला असं वाटलं का त्यांचे अनुभव तुमचे अनुभव सारखे दिसत आहे ना? उलट त्यांच्यापेक्षा थोडेसे सारखेच वाटतात. त्यांच्यापेक्षा कधी काही काही अनुभव तुमचे चांगले वाटत आहे? नाही, आता कसं आहे, अजून अनुभव यायला कसं आहे, जसं स्टेज तसं होईल. तुम्ही सुरुवातीला एक अनुभव घेतला होता, तो बी मला ऐकायचा तुमचा त्या प्लॉटमध्ये गेल्यावर. चला बघूया आपण. ठीक आहे.